आज काल 267 जे होते रेकॉर्डवरचे त्यांना बोलवलं होतं. आज किती लोकांना बोलवलंय, उद्या किती लोकांना बोलवण्यात येणार आहे आणि कोण असतील हे उद्याला बोलवण्यात येणार? ते काल आणि आज बेसिकली जे क्रिमिनल्स ऑन रेकॉर्ड आहे, काल गँगस्टर्स आणि बॉडी ऑफेंडर्स जे होते ऑन रेकॉर्ड, त्यांना आज जे ड्रग पेडलर्स आणि NDPSचे ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे किंवा आर्म्स ॲक्टचे फायर आर्म्स 325 आर्म्स ॲक्टचे ज्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेले आहे असे आरोपींना बोलवण्यात आलेले आहे किंवा काल बोलवण्यात आला होता. त्याचे मुख्य उद्देश आहे प्रोॲक्टिव्हरित्याने प्रतिबंधक उपाययोजना करून जे गुन्हेगारी वृत्ती आहे त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण आणण्याची दृष्टिकोनातून ही सर्व कारवाई आहे. नंबर 1, डोजियर्स, सर्वांचे डोजियर्स अपडेट करणे, ते कोणासोबत उठते बैठते, काय काम करते, काय मोबाईल नंबर्स वापरते, काय फेसबुक ID, इंस्टाग्राम ID, काही सोशल मीडियाचे इतर पोस्ट, जे काही विषय त्यांच्याबद्दल आहे, कोणता गाडी वापरते, सर्व डिटेल्स अद्यावत करण्याची दृष्टिकोनातून ही करण्यात आली होती. तसेच त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आला होता की कोणताही क्रिमिनल ॲक्टिव्हिटीवर किंवा क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आणि क्राईमला ग्लोरिफाय करण्याच्या दृष्टिकोनातून कोणताही प्रयत्न झाला किंवा काही ट्रेडर्स असतील, काही इंडिव्हिज्युअल्स असतील ज्यांच्याकडून प्रोटेक्शन मनी किंवा काही खंडणीचे प्रकार कोणी घेण्याचे प्रयत्न करत असतील, अत्यंत गंभीररीत्याने कारवाई पोलीस दलांकडून करण्यात येईल याची योग्य समज त्यांना देण्यात आलेली आहे. तसेच आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष त्यांना फेसनी ओळखू शकतील याचे पण ही मोहीमचे उद्देश होते. आज परत NDPSमध्ये ड्रग फ्री पुणे हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय राहणार आहे. सुरुवातीला जे काही पेडलर्स आहे रेकॉर्डवर त्यांना आयडेंटिफाय करून त्यांचे हालचाली काय आहे त्याचे पूर्णपणे स्टडी करण्याची दृष्टिकोनातून, तसेच जे कन्झम्पशनचे दृष्टिकोनातून जे हॉटस्पॉट्स आहे, ओपन मैदान असतील किंवा इतर नाईट लाईफमध्ये यूज होणारे एस्टॅब्लिशमेंट्स असतील, वेगवेगळे ठिकाणीला आयडेंटिफाय करण्याची पण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. फायर आर्म्स हे जे एक अत्यंत गंभीर प्रकार आहे, ते फायर आर्म्सचे पूर्ण रॅकेट, कुठून वेपन आणते, कोणाला सप्लाय करते, कोण त्यांचे अपवर्ड आणि डाऊनवर्ड लिंकेजेस जे प्रत्येक फायर आर्म्सचे केसेसमध्ये आहे त्याचे पण बारकाईने स्टडी करण्याची दृष्टिकोनातून ही 2 दिवसापासून मोहीम चालू आहे. शेवटी उद्या कोणाला बोलवण्यात येईल त्याबद्दल आत्ता टिप्पणी करणे काही योग्य होणार नाही, परंतु ज्या व्हर्टिकल्स आहे क्राईमचे दृष्टिकोनातून सर्व व्हर्टिकल्सवर आमचे लक्ष आहे आणि प्रोॲक्टिव्हरित्याने फक्त रिॲक्टिव्ह ॲक्शन की गुन्हा झाला, आरोपी अटक केले आणि आरोपीला कोर्टात प्रोड्यूस केले आणि आरोपीला जेल रवाना केले, नंतर त्यांना बेल होईल, परत ते गुन्हा करतील, त्याचे व्यतिरिक्त प्रोॲक्टिव्हरित्याने आमच्याकडून क्राईम प्रिव्हेन्शनसाठी आणि क्रिमिनल्स आयडेंटिफाय करण्याची दृष्टिकोनातून ही सर्व मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आजचं काउंट सांगता येईल, आज किती? एक्झॅक्ट काउंट आमच्याकडे नाही आहे, लेकिन अंदाजन 150चे सुमारास आरोपी असतील. तर साधारणपणे असे जे गुन्हेगार असतात तर त्यांना कुठनं तरी अभय किंवा पाठबळ मिळत असतं, खास करून राजकीय क्षेत्रातून, आणि येणारा काळ हा निवडणुकांचा काळ असणार आहे. आपण बऱ्याचदा पाहतो की हे लोक त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. हे जरी खरं असलं की त्या लोकांना हे लोक जवळ हवे असतात. अशा परिस्थितीमध्ये ही सांगणे चुकीचे राहणार की त्यांना काही पाठबळ मिळत असते. प्रत्येक बरेचसे लोकांना त्यांचे एक्झॅक्टली काय डबल फेस आहे, एक्झॅक्टली काय क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करतात, काय ते प्रोजेक्ट करतात, ते वेगवेगळे असू शकते. तर त्या म्हणणे की त्यांना राजकीय पाठबळ आहे हे सांगणे उचित होणार नाही. पोलिसांच्या दृष्टिकोनातून जे रेकॉर्डवर क्रिमिनल्स आहे आणि जे ॲक्टिव्हिटी त्यांचे दिसून येत आहे, जे खरे जुने काळात क्रिमिनल रेकॉर्ड असतील आणि आज ते चांगला ते मेनस्ट्रीममध्ये येण्याची प्रयत्न करत असतील, त्यांना पोलिसांचे पूर्ण पाठबळ राहते, त्यामध्ये काही शंका नाही आहे. परंतु कोणी क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करत असतील तर नक्कीच पोलिसांची दणका त्यांना, पोलीसपेक्षा कायद्याची दणका त्यांना राहणारच आहे. सर, सोशल मीडियावर रील स्टार्स काही बघायला मिळतात ज्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती पाहायला मिळते, दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातो.
या स्पेसिफिक विषयात काय नेमकी कारवाई केली जाणार? ऑलरेडी मी सांगितले होते, आम्ही सोशल मीडियावर पेट्रोलिंग इंटेन्सिफाय केलेले आहे. जॉईंट टीम सायबर पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांचचे तयार करण्यात आलेली आहे. जे काही अशा पुणे 302, पुणे 307 किंवा इतर टोलीचे नावावर जे साईट्स आहे त्याचेवर त्यांना आयडेंटिफाय करून त्यांचे कोण त्याचे हँडलर्स आहे, त्यांना जे कोणी क्राईम किंवा क्रिमिनल ॲक्टिव्हिटी ग्लोरिफाय करत असतील या माध्यमातून त्यांना आम्ही आयडेंटिफाय करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे. आपण आत्ताच पदभार अलीकडच्या काळामध्ये आठवडा झाला आपण पदभार स्वीकारलाय. पुण्याच्या बाबतीत आपलं काय फर्स्ट इम्प्रेशन राहिलं? कारण इथं जर बॅकग्राऊंड बघितलं तर अगदी क्रिमिनल ऍक्ट असे झाले की माझे दिवसाढवळ्या मर्डर झाला, ललित पाटील सारखी नार्कोटिक्सची बस झालं. इतकंच नाही तर दहशतवादी तर रॅकेट पण इथे बंद झालेलं आहे. तुमचं काय इम्प्रेशन राहिलं आणि त्या दृष्टिकोनातून फोकस पॉईंट काय असणार आहे? ते प्रत्येक अर्बन सेंटर्सला जे चॅलेंजेस असते ते आणि आमच्यासाठी जी जबाबदारी आहे ते क्राईम प्रिव्हेन्शन, लॉ अँड ऑर्डर, ट्रॅफिक मॅनेजमेंट, VIP सिक्युरिटी आणि टेरर, अँटी टेरर आमची जे फ्रेमवर्क आहे तीच असते. ती पुण्या शहराला पण आहे. सगळे ठिकाणी वेगवेगळे शहराला थोडासा प्रमाण वेगवेगळे असू शकते, परंतु आमची जे प्रायोरिटी आहे ते प्रथम बॉडी ऑफेन्सेस प्रिव्हेंट करण्याची आणि बॉडी ऑफेन्सेससोबत जे क्रिमिनल गँग्स करून जर खंडणी किंवा प्रोटेक्शन मनी किंवा दबंगगिरी रस्त्यावर उभे राहून करण्याची ती आमची फर्स्ट प्रायोरिटी राहील. ती मी सुरुवातीला पण सांगितले होते, कारण त्याचे परिणाम डिरेक्ट किंवा इनडायरेक्ट लॉ अँड ऑर्डरवर असते. लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे आणि अवैध धंदे पूर्णपणे नष्ट करणे ऑब्व्हियसली ती प्रायोरिटी. बरोबर, ट्रॅफिक एक मोठी समस्या आहे. त्याबद्दल आम्ही ऑलरेडी आमच्या अधिकारीला सांगितलेलं आहे की इन्फोर्समेंट ते सेकंडरी राहील. सर्वप्रथम प्रायमरी आहे डिकंजेशन आणि स्मूदनिंग ऑफ ट्रॅफिक, जेणेकरून ट्रॅव्हल टाईम आम जनताची कमी करता येईल. त्या दृष्टिकोनातून आम्ही ऑलरेडी 10 ते 12 वल्नरेबल स्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहे, जिथे आम्ही ट्रॅफिक स्मूदनिंग आणि डिकंजेशनसाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. ऑलरेडी त्याच्याबद्दल इतर जे कन्सर्न प्लॅनिंग एजन्सीज आहे त्याच्यासोबत चर्चा सुरू झालेली आहे. कसे काय करता येईल, त्याचे इमिजिएट रिझल्ट मिळेल याची आम्ही कोणत्याही प्रकारचे असे आश्वासन देत नाही, परंतु ते आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आणि ते आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत. ट्रॅफिकच्या विषयी तुम्ही बोलले पहिल्या दिवसामध्ये तुम्ही हेल्मेट वापरण्यासाठी पण पुणेकरांना सांगा. हेल्मेटसाठी आमची भूमिका स्पष्ट आहे. सर्वप्रथम एक पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन ज्यांच्यामुळे व्हॉलेंटरी कंप्लायन्सची प्रमाण वाढेल, ती आमची प्रमुख टार्गेट राहणार आहे. आणि शेवटी हेल्मेट्स कंपल्सरी कायद्याने केलेले आहे, त्याचे कसे काय रूपरेखा राहील ते सर्व स्टेक होल्डर्सची चर्चा केल्यानंतर त्याच्याबद्दल नंतर निर्णय घेण्यात येईल. पुण्यात अंमलबजावणी शक्य वाटते का तुम्हाला? कारण पाठीमागचा अनुभव त्याबद्दल कोणताही प्रेज्युडिस ठेवून आम्ही टिप्पणी करणे योग्य होणार नाही, परंतु पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन आणि त्याचे काय प्रतिसाद भेटते त्याच्यानंतर आपल्याला एक असेसमेंट होईल की एक्झॅक्टली काय पोझिशन आहे. डिपार्टमेंटमध्ये काही प्रमाणात शिथिलता काही भागामध्ये किंवा विशिष्ट याच्यामध्ये क्षेत्रामध्ये दिसून येते. मग अवैध धंदे वारंवार पुन्हा होजायला येतात. डिपार्टमेंटच्या लोकांना पण कुठेतरी ॲक्सलरेट करण्याची आवश्यकता असेल. अशा नाही आहे. डिपार्टमेंट पुणे शहर पोलीस दल अत्यंत कार्यक्षम त्याचे इमेज आणि इम्प्रेशन आहे, यामध्ये कोणालाही शंका ठेवायची गरज नाही आहे. अवैध धंदेबद्दल आपण म्हटले, नक्कीच ते प्रायोरिटीचे विषय आहे. अवैध धंदे कोणताही परिस्थितीत आम्ही टॉलरेट करणार नाही आणि झिरो टॉलरन्स आहे ती मी ऑलरेडी नमूद केलेले आहे. कोणताही प्रकारचे अवैध धंदे असतील, क्लब्स असतील, इतर जे काही धंदे असतील, पब्स वगैरेचे वेळेवर बंद करायची असतील, जी काही आहे त्याची पूर्णपणे प्रायोरिटीवर पूर्णपणे नष्ट करण्याची दृष्टिकोनातून ऑलरेडी आमची उपाययोजना सुरू झालेली आहे. Sir, it is understood that you are meeting almost all the DCPs and senior police officers of various police stations under zones. So, while assessing all the zones, have you noticed any kind of support your officers require from you, which perhaps was not there and now they need it so that they can act efficiently? No, there is no question of the DCPs or any other officers not having support at an earlier stage. They all had the support. Everyone has its own priorities and the way and can have a different way of looking at things. Now,
whatever as a leader of the police force, certainly it is our duty, it is mandated that we provide support, not only in terms of moral support but also in terms of support for in respect of infrastructure, manpower, guidance on certain issues. That is all required, and that shall all be provided to every member of the Pune City Police. सर गुंड शरद मोहोळ यांची पत्नी स्वाती मोहोळ यांना एका इंस्टाग्राम अकाउंटवरून थ्रेट्स येत आहेत किंवा त्यांच्याबाबत जरा अश्लील बोललं जात आहे, या संदर्भात काही गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आणि गुन्हा दाखल झाला आहे सर? बरोबर आहे. त्यांचे आता काही वेळापूर्वी त्यांनी एक अर्ज दिलेले आहे. ते अर्जचे पूर्ण स्टडी करून आवश्यक कारवाई करण्यात येईल. सुरक्षा काही वेगळं ऑपरेशन तुमच्या डोक्यात आहे का? सॉरी, कोणत्या मी जे काही सांगितले त्यामध्ये कोयता गँग असतील किंवा कोणताही गँग असतील, सगळ्यांचे समावेश आहे. जे कोणी क्रिमिनल्स ऑन रेकॉर्ड असतील किंवा जे क्रिमिनल्स बॉर्डर लाईनवर आहे, रेकॉर्डवर आलेले नाही तरी पण धूम करत असतील, सगळ्यांचे विरुद्ध ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आम्ही ऑलरेडी सांगितले होते की आम्ही क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची स्थापना करत आहे, जे क्राईम ब्रांचमध्ये वर्क करतील. जे काय नवीन गँग्स आहे किंवा जे अशा प्रकारचे गँगस्टर्स किंवा क्रिमिनल्स ऑन रेकॉर्डसोबत फिरणे सुरू केलेले आहे आणि त्यांचे हालचाली आक्षेपार्ह आहे किंवा होण्याची शक्यता आहे, त्या विषयावर पूर्णपणे आमचे लक्ष आहे. स्लम पोलिसिंगवर आमची भर आहे. चौकीजला ऑलरेडी आम्ही सूचना दिलेली आहे की संध्याकाळीचे वेळ वल्नरेबल वेळेवर त्या रस्त्यावर दिसायला पाहिजे आणि त्या भागात त्यांचे प्रेझेन्स, त्यांचे मोबाईल नंबर्स वगैरे जनतापर्यंत पोहोचायला पाहिजे, जेणेकरून एक इंटरॅक्शन, एक कम्युनिकेशन चॅनल आम जनताशी स्थापित करून अशा प्रकारचे गँगस्टर्सवर नियंत्रण किंवा त्या भागात इतर समस्याबद्दल चौकी आणि पोलीस स्टेशनला लक्षात येईल. सर, ललित पाटील प्रकरणात काय अपडेट आहे? काल तुम्ही म्हटलं होतं की माहिती मी विसरलो, मी 1-2 दिवसात कळवतो आपल्याला. तर रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना किंवा आरोपींना पोलीस आयुक्तालयामध्ये अशा पद्धतीनं बोलवणं हे कदाचित मला वाटतं पहिल्यांदाच घडलंय, एवढ्या मोठ्या संख्येनं एकत्रित आणणे. असं म्हणायचं का की ही आपली स्टाईल ऑफ वर्क आहे अशा पद्धतीनं? ते स्टाईल ऑफ वर्कबद्दल मी काही टिप्पणी करू शकत नाही, बट शेवटी उद्देश जे होता ते आम्ही आपल्याला सांगितलेले आहे. कर्मचारीला बल मिळत असतील तर एक चांगली गोष्ट आहे. शेवटी कधी बल त्यांना स्ट्रेंथ देण्याची गरज असते, तर त्याप्रमाणे पण आपण ते बघू शकतो. सर, अभी कुछ दिनों में जब से आपने ये एक्शन लेना शुरू किया है, पुलिस स्टेशन लेवल पे जो रेस्टोरेंट्स हैं बाहर से उनका मीटिंग करवाया है पुलिस स्टेशन में, लेकिन इसमें ऐसा देखा जा रहा है कि जो बड़े होटल्स हैं वहाँ पे कार्रवाई नहीं हो रही है, इनको तंबी दी जा रही है जो छोटे रेस्टोरेंट्स हैं. तो इसमें क्या कहीं डिफरेंशियल ट्रीटमेंट आप? देखिए, 1:30 लास्ट लिकर सर्विस का टाइम है. 1:30 जो टाइम है वो सैक्रोसैंक्ट है, उसका किसी प्रकार का वो नेगोशिएबल नहीं हो सकता है. और जो भी अभी हम ऑलरेडी सूचना के ऊपर उस वायलेशन के बारे में कार्रवाई तो होगी, उसकी लाइसेंस कैंसिलेशन करने की और इस्टेब्लिशमेंट परमानेंट क्लोजर करने की भी एक्शन ली जाएगी. इसमें कोई डिफरेंशियल ट्रीटमेंट का प्रश्न ही नहीं है, और जो भी इस प्रकार की वायलेशन नज़र आएगी उनके ऊपर बहुत कड़क कार्रवाई की जाएगी. कार्रवाई जो है हुक्का के बारे में क्या स्टैंड है? हुक्का के बारे में जो कोटपा एक्ट है उसके तहत जो भी परमिसिबल है वो परमिट रहेगी. फॉर एग्जाम्पल, हर्बल हुक्का एक पब्लिक प्लेस पे अलाउड होता है, उसके अलावा किसी प्रकार का हुक्का अलाउड नहीं होता है. कोई अगर हर्बल हुक्का के नाम पे दूसरा हुक्का का प्रयोग अगर पब्लिक प्लेस पे कर रहा है तो उसके ऊपर कार्रवाई होगी. सर, पिछले 2-3 दिन से पुणे मीडिया ने हेलमेट को लेके कुछ ऐसे वीडियोज या इमेजेस भी लगाए हैं जिसमें ट्रैफिक पुलिस के लोग या पुलिस के लोग विदाउट हेलमेट ड्राइव करते हुए दिख रहे हैं. इस पर आपकी क्या प्रतिक्रिया है? हम जैसे आम जनता, उसके साथ साथ हम अपने लोगों को पहले मैंडेटरी कर रहे हैं और उनको हम मन परिवर्तन करने की कोशिश कर रहे हैं कि हेलमेट पहनना अनिवार्य है. और विशेष करके यूनिफॉर्म्ड पुलिस में सर्विस में
इस प्रकार की वायलेशन उचित नहीं है और इसके बारे में भी एक कुछ समय के बाद उनके ऊपर भी डिपार्टमेंटल एक्शन की जा सकती है। सर पूरी यूनिवर्सिटी दलित करा की उस पर सर आपको क्या लगता है क्या इफेक्ट होने वाला है? मैं फर्स्ट पार्ट सुना नहीं। सर 2 दिन से आरोपियों की परेड ली जा रही है, उस पर आपका क्या कहना है? हिंदी झाला ना? हिंदी अच्छा। वाइट चाहिए मुझे। जो क्रिमिनल्स शहर में हैं रिकॉर्ड पे, उनको चाहे वो गैंगस्टर्स हों, बॉडी ऑफेंडर्स हों या फिर ड्रग पेडलर्स हों या फायर आर्म्स के पुराने एक्यूज्ड हों, उनको बुला करके उनकी डोजियर्स अपडेट की जा रही है और सूचना स्पष्ट है कि किसी प्रकार की क्रिमिनल एक्ट अगर उनके तरफ से होगी तो बहुत ही स्ट्रिक्ट और एग्जेम्पलरी लीगल एक्शन उनके विरुद्ध लिया जाएगा। ये मैसेज उनके तक पहुंचाने ये इस पूरी मुहिम की मुख्य उद्देश्य थी। थैंक यू।